नाशिक रोड स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर श्री कैलासवासी महादेवराव सदाशिव भैसास यांनी बांधलेले दत्तमंदिर आहे। कैलासवासी काकासाहेब भैसासांचा जन्म सन 1895 साली कुलाबा जिल्ह्यातील मेढे या गावी झाला। त्यांना बालपणापासूनच श्रीदत्त उपासनेची आवड होती। खरोखर श्रीदत्त महाराज त्यांच्या पाठीशी सदैव होते। कमी शिक्षण असताना देवाच्या श्रद्धेने व कृपेने स्वतःच्या हिंमतीवर त्यांनी रेल्वेत अवघ्या 7 रुपयांच्या पगारावर केबिन कॅन्डिडेट म्हणून नोकरी मिळवली आणि ब्रिटिश राजवटीत देखील धडाडीने वरची अधिकाराची जागा मिळवली। इ.स. 1950 मध्ये ते असी ट्रॅफिक मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाले। नोकरीत असताना श्रीदत्त उपासना, श्रीदत्ताचे वार्षिक उत्सव करायचे त्यांनी कधी सोडले नाहीत। स्वतःचे एक टुमदार मंदिर असावे असे त्यांना सारखे वाटत असे। नोकरीनिमित्त नाशिक रोडला आले असताना त्यांनी 1 एकर जमीन खरेदी केली। तेथे 4-5 खोल्या बांधल्या। हेतू हा होता की तेथे पुढे राहून निवांतपणे श्रीदत्त सेवा करावी। परंतु त्या राहत्या जागी विचित्र अनुभव येऊ लागले। जोराजोरात दरवाजे वाजत, दगडांचे आवाज होत, हसण्याचा आणि मनुष्याचा विव्हळण्याचा आवाज येई, परंतु व्यक्ती दिसत नसे। चौकशीअंती समजले की ती जागा फार पूर्वी स्मशानभूमी होती, म्हणून काकासाहेबांनी जागा सोडण्याचा निर्णय घेतला। परंतु त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला। स्वतः श्रीदत्त महाराज स्वप्नात येऊन सांगून गेले की ही जागा सोडू नकोस, त्या जागेचा उद्धार तुझ्याच हातून होणार आहे। तर 2 ठिकाणी औदुंबराचे झाड लाव। दत्तादेशानुसार काकासाहेबांनी 2 झाडे लावली। ती झाडे लावल्यापासून सर्व त्रास बंद झाला। त्या ठिकाणी प्रसन्न वाटू लागले। रात्री खडावांचे आवाज तसेच उदबत्त्यांचा वास येऊ लागला। परत काही दिवसांनी दृष्टांत झाला, औदुंबराशेजारी माझे मंदिर बांध। काकासाहेबांनी ही सुद्धा देवाची आज्ञा अंमलात आणली। मंदिर बांधले, परंतु दत्ताच्या मूर्तीचा प्रश्न उद्भवला। ही चिंतासुद्धा देवाने ताबडतोब मिटवली। त्याच सुमारास श्रीनारायण महाराज केडगाव त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी नाशिकला आले होते। त्यांची आणि काकासाहेबांची गाठ पडली। त्यांना जेव्हा कळले की मंदिर बांधले आहे, परंतु दत्ताची मूर्ती बाकी आहे, तेव्हा ते म्हणाले, माझ्या स्वप्नात तुला दत्ताची मूर्ती द्यावी असा आदेश झाला आहे। अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे त्यांनी 1 फूट उंचीची स्वतःच्या जवळची दत्ताची मूर्ती काकासाहेबांना दिली आणि त्या संगमरवरी मूर्तीची स्थापना सन 1940 साली श्रीदत्त जयंतीला करण्यात आली। त्यावेळेपासून श्रीदत्त जयंतीचा उत्सव सुरू केला। हा उत्सव 3 दिवसांचा असतो। श्रीदत्त पूजा, श्रीसत्यदत्त पूजा, लघुरुद्र, श्रीदत्त जन्म, पालखी सोहळा असे कार्यक्रम 3 दिवस होतात। हे उत्सव सुरू केल्यानंतर श्रीदत्तोपासना पूर्वीपेक्षा अधिक दृढतेने त्यांच्या मनात वास करू लागली। त्याचा परिणाम असा झाला की महादेवरावांच्या अंगात दर गुरुवारी उत्सवप्रसंगी, दत्तजयंतीच्या दिवशी दत्ताचा संचार होऊ लागला। त्या आवेशात असताना त्यांनी अनेकांची भूतबाधा व पीडा दूर केली। दररोज संध्याकाळी व सकाळी सायंसंध्या करून ते श्रीदत्ताचे पूजन करून भजनास बसत। हातात चिपळ्या, एकतारी घेऊन मूर्तीपुढे उभे राहून श्रीदत्ताच्या भजनात एकतारीच्या सुरावर ते तल्लीन होत। नोव्हेंबर 20, 1955 रोजी अशाच एका पहाटेस हे दत्तभक्त श्रीदत्ताची भूपाळी म्हणण्यात रंगून गेले असतानाच अचानक हृदयक्रिया बंद होऊन दत्तमंदिरात श्रीदत्तचरणी विलीन झाले। श्री गुरुदेव दत्त।